काय ग काय स्विच करते म्हणजे सगळे. माय गॉड, तू इथेच आहेस अजून? तुला एक काम दिलं होतं, तू नंदुताईला फोन केलास का? अगं हो बाई केला, ती येणार आहे आज. ओह, व्हेरी गुड. Oh my God, how cute, how romantic. काय काय सॉरी सॉरी काय जरा बघून चालायचं ना, आपली सतत घाई 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 घाई. हो घाई नव्हते करत, ते बॅग जड आहे, त्यात ते निर्यांच्या मध्ये पाय आला माझा आणि धडपडले. कारण सांगा फक्त, एवढी जड बॅग घेऊन जायचं कशाला? ओ राजवाडे, हा. तुम्ही बॅग घेऊन कुठे चाललायत माझे? जड आहे ना बॅग, मला मदत म्हणून उचलली. मला नको आहे तुमची मदत. घ्या. गाईस, काय काय झालंय? दोन फोन केलेस, तू फोन उचलला नाहीस, तू बरी आहेस ना? अरे काही झालं नाही, मला बरी आहे मी. मग कदाचित माझा फोन सायलेंट असेल म्हणून मला तुझा फोन ऐकू नये आता. काय? आधीरा, पहिल्यांदा आजीच्या फोनचं सेटिंग बदल. इकडे माझा जीव वर खाली व्हायला लागला. अरे पण अशा वेळी मग मला फोन करायचा ना. आजीचा फोन लागला नाही ना, मला सुचत नाही काही. बरं झालं त्या निमित्ताने लवकर घरी आलास. वा छान. ऑफिस मधल्या सगळ्या ठरलेल्या मीटिंग कॅन्सल करून आलोय मी. काय सांगू त्याला कारण? आमच्या आजीचा फोन सायलेंट वरती होता म्हणून मला मीटिंग कॅन्सल करायला लागल्या. शाबास, छान. असो, आलो मी. ए पिंट्या दा, आत्ता आलायस ना, लगेच कशाला आत चाललायस? जरा बस. आधीरा, आपल्या घरात बाहेर न आल्यानंतर पहिल्यांदा हातपाय धुवायची पद्धत आहे, कळलं? हो रिअली? आपल्याकडे अशी पद्धत? पण थांब जरा, 2 मिनिटांनी गेलास तर काही बिघडणार नाही. ओके, मला तुझ्याशी बोलायचंय प्लीज. तुमच्या दोघांशी मला बोलायचंय, सो प्लीज सिट डाऊन. खूप इम्पॉर्टंट आहे. काय आजी? बस ना. काय? मी हनीमून ट्रिप प्लॅन करतेय. अरे वा, उत्तम. कुठे जायचंय सांग, तुला आणि रोहनला. लगेच मी पाठवतो तिकडे. गेलो तर आपण चौघांनी एकत्र जायचं, नाहीतर कुणीच नाही जायचं. तुम्ही बोला ना जरा आधीराशी. आपल्यामुळे त्यांचा हनीमून कॉम्प्रोमाइज नको व्हायला. हाय गाईस. हाय. मग ठरलं ना तुमचं? काय? कसली? अरे आपण चौघांनी एकत्र हनीमून ट्रिपला जाण्याची तयारी. मला काय वाटतं आधीरा, तुम्ही दोघं जा हनीमूनला. कुठे जायला आवडेल सांग मला? स्वित्झर्लंड का सिंगापूर का जॉर्जिया का व्हिएतनाम? तू म्हणशील तिथे, तू म्हणशील तिथलं बुकिंग तुला करून द्यायला तयार. हा, तू एक काम कर, हवं तर यांची मदत घे. या तुला कुठे जायचं त्याचं बुकिंग करायला मदत करून देतील, किंवा आपल्या ऑफिसचं ट्रॅव्हल डेस्क आहेस ना, तू सांगशील तिथे मी तुमच्या दोघांचं बुकिंग करून देईल. मला महाराष्ट्रात जायचंय. अरे अरे काय रे, मी ऑलरेडी तुला विला दाखवलंय. कसं काय बोलतोस? हे बघ, सगळं ठरलेलं आहे. ओके, इट्स जस्ट दॅट मला एकटीला जायचं नाही. एकटी कशी जाशील वेडाबाई? तुझ्या नवऱ्याबरोबरच जाशील ना. डोंट ऍक्ट स्मार्ट विथ मी. पिंट्या दादा, आपलं सगळं बोलणं झालंय की नाही? हे बघ, आपण सगळ्यांनी जायचं, आपण चौघांनी जायचं हनीमून ट्रिपला. पण का? का म्हणजे काय? मला सांग, तू हनीमूनला जाणार तरी आहेस का? हा, आता रे जाईन कधीतरी. कधी? बघू ना, जाऊ पुढे कधीतरी. पुढे कधी? पुढच्या वर्षी जाईन. वाव, लग्न आत्ता झालंय आणि तुम्ही पुढच्या वर्षी जाणार आहे हनीमूनला. वा. हे बघ आधीरा, सध्या ऑफिस मध्ये खूप काम. आय नो आणि ती नेहमीच असतात. कामं तुला ऑफिस मधली नेहमी असतात. पण तू हनीमूनला जाणार नाहीयेस हे मला 100% माहितीये.
आणि तुझ्यामुळे नंदुताई पण जाणार नाहीये. So चुपचाप मला काही न सांगता तुम्ही यायचं, ओके? आपण खूप बास बास इनफ. मी हनीमूनला येणार नाहीये, दॅट्स फायनल. इथे ऑफिसमध्ये मरणाची काम आहेत मला. मी कुठल्याही मीटिंग पोस्टपोन करू शकत नाही. उगाच माझ्या डोक्यावरती बंदूक ठेवून वाटेल ते माझ्याकडे कबूल करून घेऊ नकोस. आतापर्यंत तुमच्या सगळ्यांचं खूप ऐकलं, पण आता नाही. आणि मला का यायचं नाही त्याचं कारण मी तुला सांगितलं. मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा जास्त क्लॅरिफिकेशन द्यायची मला गरज आहे. हा विषय माझ्यासाठी संपला. मम्मा नाही कळत आहे मला तू काय बोलतेस ते. अगं त्यांना जे करायचं ते करू देत. आपण आपलं काम करत राहायचं. काम तुला चांगलंच माहितीये मला काम करायचं किती कंटाळा येतो ते. मी नाही करणार आहे काहीच. अगं तसं काम नाही ग. खुश मम्मा पण जे चाललंय ते चालू द्यायचं. चालू देत. म्हणजे अधिरा जे काही करते ना तिला करू द्यायचं. उलट आपण जास्त खत पाणी घालायचं त्याला. पण आपलं नाव कुठेही गोवता कामा नये. आपण अगदी सेफ खेळायचं. मम्मा नको तू तुझ्या डोक्याला जास्त ताण देऊ नको. मी आहे ना. तू फक्त मी सांगते तेवढं कर. बाकीचं सगळं मी बघते. अधिराचं जे चाललंय ते तसंच चालू दे. ओके मम्मा